नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वे ग्रुप डी भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बघा, जे कोणी विद्यार्थ्यांची सीबीटी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर झालेले असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर पीईटी म्हणजेच की फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी जो टाईम टेबल आहे, तो देण्यात आलेला आहे. आता बघा, तुम्हाला कोणत्या दिवशी आणि कोणत्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे पीईटीसाठी आणि त्यासोबतच पीईटीमध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय करण्यात आलेले आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ संदर्भात जाणून घेऊया. त्या अगोदर बघा, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 1 जानेवारी 2026 या तारखेला जर बघितलं तर ही जी नोटीस आहे ती कोकण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे. त्यासोबतच बघा, ही सविस्तर पीडीएफ मी माझ्या टेलिग्रामवरती पण अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही सविस्तर पीडीएफ बघू शकता. आता बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार, त्यावरून तुम्ही जॉइन होऊ शकता. सब्जेक्टमध्ये जर बघितलं तर बघा, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ ईस्ट व्हाईल ग्रुप डी. ग्रुप डीची ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती 4/7/2025 या तारखेला. आता बघा, यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण जाणून घेऊया. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड केआरसीएल जे नोटिफिकेशन नंबर तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे, जे की बघा 4/7/2025 या तारखेला जे आहे नोटिफिकेशन इश्यूज करण्यात आलेली होती. आता बघा, टोटल जर बघितलं तर 79 जागेसाठी जर बघितलं तर ही जी जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यामध्ये बघा, ग्रुप डी मध्ये ट्रॅक मेंटेनन्ससाठी 35 जागा आणि पॉइंट्समॅनसाठी 44 जागा. अशा प्रकारे जर बघितलं टोटल 79 जागेसाठी ही जी जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा, रिझल्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जो की बघा 24/11/2025 या तारखेला जर बघितलं तर सीबीटीचा जो रिझल्ट आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्याबद्दल मी तुम्हाला एक व्हिडिओ पण देण्यात आलेला होता आणि त्याची माहिती मी तुम्हाला टेलिग्रामवरती अपलोड करण्यात आलेली होती. आता बघा, टोटल जर बघितलं तर 281 जे कॅन्डिडेट आहे ते क्वालिफाय करण्यात आलेले आहे सीबीटीमध्ये फॉर द पोस्ट ऑफ ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट्समॅन वेअर कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जे की बघा त्या विद्यार्थ्यांचं जर बघितलं तर 8/12/2025 ते 11/12/2025 या दरम्यान जर बघितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं. आणि त्यानंतर जर बघितलं तर सीबीटी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा रिझल्ट लागल्यानंतर जे प्रोव्हिजनली एलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांना फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्याची माहिती जर बघितली तर खाली या पीडीएफमध्ये अटॅच करण्यात आलेली आहे. त्याची माहिती मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. त्या अगोदर जर बघितलं आणखी यामध्ये काय माहिती सांगण्यात आलेली आहे, की जे तुमची पीईटी आहे ते कोणत्या तारखेला होणार आहे. तर बघा, तुम्ही इथे बघू शकता द पीईटी इज शेड्यूल्ड टू बी हेल्ड ऑन, जे की बघा 16 जानेवारी 2026 आणि 17 जानेवारी 2026 या 2 तारखेला जर बघितलं तुमची पीईटी जी आहे ती कंडक्ट करण्यात आलेली आहे. आता बघा कोणत्या ठिकाणी, तर बघा कम्युनिटी हॉल, कोकण रेल्वे स्टाफ कॉलनी बिहाइंड कोकण रेल्वे अकॅडमी, अपोजिट मडगाव रेल्वे स्टेशन मडगाव. बघा, या ॲड्रेसवरती जर बघितलं तर तुमचं जे पीईटीची टेस्ट आहे ते होणार आहे, याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. आता बघा, पीईटीसाठी जर बघितलं म्हणजेच की मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी काय क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता की मेल कॅन्डिडेटसाठी जर बघितलं शुड बी एबल टू रन फॉर अ डिस्टन्स ऑफ 1000 मीटर इन 4 मिनिट 15 सेकंड इन 1 चान्स. बघा, एकच तुम्हाला चान्स दिला जाणार आहे. 1000 मीटर जे तुम्हाला पळायचं आहे, जे की बघा मुलांसाठी जर बघितलं तर 4 मिनिट 15 सेकंदचा एवढा टाईम देण्यात आलेला आहे. त्यासोबतच बघा, महिलांसाठी जर बघितलं तर 400 मीटर धावायचं आहे, 3 मिनिट 10 सेकंद एवढा तुम्हाला टाईम देण्यात आलेला आहे. आणि मुलींना पण बघा एकच चान्स मिळणार आहे. बघा, एक चान्समध्ये जर बघितलं तुमचा जो हा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे पीईटीसाठी, तो तुम्हाला जर बघितलं तर पार करायचा आहे. त्यानंतर बघा तुम्ही क्वालिफाय करण्यात येणार आहे. आता बघा, त्यानंतर जर बघितलं कॉल लेटर जर बघितलं तर तुम्हाला जे आहे ईमेलवरती, रजिस्टर्ड ईमेलवरती किंवा बघा कॅन्डिडेट हॅव टू प्रोड्यूस द प्रिंट आउट द सेम ऑन द व्हेन्यू ऑफ पीईटी, म्हणजेच की बघा जे तुम्हाला पीईटीसाठी ॲडमिट कार्ड दिल्या जाणार आहे, जे तुमचं रजिस्टर ईमेल आहे त्यावरती तुम्हाला मिळणार आहे. त्यावरून बघा तुम्हाला डाउनलोड करून आणि जेव्हा तुम्ही या ॲड्रेसवरती जाणार तेव्हा तुम्हाला प्रिंटआउट काढून न्यायची आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर जर बघितलं तर बघा खाली जर आपण आलो तर तुम्हाला म्हणजेच की कोणकोणते विद्यार्थी क्वालिफाय करण्यात आलेले आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार. त्यासोबतच बघा कोणत्या तारखेला तुम्हाला पीईटीसाठी जावे लागणार आहे, म्हणजे की कोणत्या विद्यार्थ्यांना 16 तारखेला आणि कोणत्या विद्यार्थ्यांना 17 तारखेला. तर अशा प्रकारची जर बघितलं तर तुम्हाला इथे माहिती दिसून जाणार आहे. तुम्ही इथे बघू शकता आणि या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे का असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आजच्या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही अडचण आढळली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि बघा, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर बघा अशा विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांची जर बघितलं तर जी एक्झाम फी आहे ती रिफंड कधी मिळणार आहे, तर त्याबद्दलची पण माहिती जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल.
बघा फिजिकल एफिशियन्सी टेस्टसाठी जर बघितलं तर जास्त काही दिवस बाकी राहिलेले नाही. या 10 दिवसामध्ये जर बघितलं तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून बघा तुम्ही पात्र व्हाल. टोटल जर बघितलं तर बघा 281 कॅन्डिडेटची जी निवड आहे ती करण्यात आलेली आहे पी-ई-टीसाठी. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.